तुझ हलताना मन फांदी ओळणाऱ्या उन्हा मंदी सावल्यांची हिरवी नांदी होई मन शुद्ध तुझ. संध्याकाळी कातर वेळी खोलवरी लागे दिवा थकलेल्या अंधाराला उजेडाचा स्पर्श हवा होई मन शुद्ध तुझ होई मन शुद्ध तुझ. नाव काय म्हणाला? सुरेखा. बर. सुरेखा सुजय सावंत. वय 32 वर्ष. त्यांना काय होतंय? सुरेखा सुरेखा सर, एका पेशंटची दातखिळी बसली आहे. करू नको. आपण जातो ना डॉक्टरकडे. तू पुन्हा डिसोसिएटिव्ह अटॅक केव्हापासून होतं असं? हे महिना 2 महिने झाले. स्वाती त्यांना आत घे. एक्झामिनेशन टेबल वर घे. डोंट वरी बरं वाटेल. सावकाश स्वाती सावकाश. येस येस. तुम्ही केव्हापासून होते म्हणाला? महिना 2 महिने झाले सर. अचानक बेशुद्ध पडते, अशी दातखिळी बसते. हातापाला झटके वगैरे? नाही सर, पण कणते बस. आणि किती वेळ चालतो अटॅक? 15 ते 20 मिनिटं. काही स्पेसिफिक वेळ आहे अटॅकची का कधी केव्हाही म्हणजे? अचानक काही काय वेळ नाहीये. मी बाहेरून घरी आलो ना की बोलणं झालं की येतो. बोलणं झालं की म्हणजे काय काय बोलणं होतं? काय हरकत नाही, तुम्ही बसा, त्यांना बरं वाटेल. मी बोलवलं की मग आत या. हा स्वाती, हो. मला बघू दे. येस. काही काळजी करू नका. हा मस्त बरं वाटणार आहे आपल्याला. नाव काय म्हणालात तुम्ही? हा, सुरेखा. पूर्ण नाव सांगायचं. सुरेखा सावंत. आणि नवऱ्याचं नाव? सुजय अच्छा, सुरेखा सुजय सावंत. फर्स्ट क्लास. हे बघा, बीपी नॉर्मल आहे तुमचं, काहीच झालेलं नाही तुम्हाला. पण मला माहिती आहे तुम्हाला कसला तरी त्रास होतोय. हा, काहीतरी मानसिक ताण आलाय तुमच्या मनावर. आपण एक काम करूया, आपण मस्त गप्पा मारूया. तुम्ही मन मोकळेपणाने मला सांगा तुम्हाला काय होतंय, तुम्हाला बरं वाटेल. काय बोलू? अहो हेच, तुम्हाला कसलं टेन्शन आलंय, तुम्हाला कसला त्रास होतोय मला सांगा. चला आपण एक काम करूया. आपण जरा स्वाती हेल्प कर. आपण इकडे बसून गप्पा मारूया. काय इकडे बसलं ना की उगाच सगळ्यांना वाटतं आपण आजारी आहोत. हा या स्वाती. येस. बसा. किती वर्ष झाले लग्नाला? 8 वर्ष. काही मूलबाळ वगैरे? हा, एक मुलगी आहे 6 वर्षाची, चंदना. चंदना, काय सुंदर नाव आहे चंदना. राहायला कुठे? मीरा रोड. आणि सुजय सावंत काय करतात? वॉटर प्युरिफायर असतात ना, त्याचं सर्व्हिसिंग. काही व्यसन आहे का? व्यसन? नाही नाही नाही, अजिबात नाही. एकदम शांत माणूस आहे. कामावर जीव आहे, काटकसरी आहे. म्हणजे बाकी तसं फॉल्ट म्हणायला गेलं तर काहीच नाही. म्हणूनच काय कळत नाही मला काय करून बसलेत. काय करून बसले? लफडं चालू आहे माझ्या नवऱ्याचं, माझ्या नजरेसमोर. म्हणजे आमच्या घरासमोरच्या गल्लीत राहते ती बाई, एकटीच. म्हणजे अविवाहित आहे? नाही, आहे. नवरा आहे, चांगली मुलं आहेत. नवरा राबतोय तिकडे दुबईमध्ये. चांगले कपडे लत्ते खर्च पुरवतोय कुटुंबाचा. अहो, त्यांनी इथं टीव्ही, फ्रीज, AC वगैरे सगळं आणून ठेवलंय. स्वतः येतो, 1-2 महिन्यात चक्कर मारतो स्वतः.
एवढी काळजी घेतोय तो माणूस सगळ्यांची, आणि ही ते रंग उधळते त्याच्या माघारी. तुम्हाला असं कशावरून वाटतंय? हो, त्या बाईबद्दल ना कुणीच चांगलं बोलत नाही गल्लीमध्ये डॉक्टर. माझा नवरा गेला त्या बाईकडे सर्व्हिसिंग करायला आणि स्वतःच नादुरुस्त होऊन आला. तुम्हाला संशय कशावरून आला? संशय नाही, मी पाहिलंय ना, स्वतः बघितले डॉक्टर. मी माझ्या डोळ्यांनी त्या बाईला सुजयच्या स्कूटरवरून बसून जाताना. अच्छा, मग बरं, या व्यतिरिक्त काही? उठता बसता लक्ष तिकडे डॉक्टर. सकाळी उठले की दात घासतात तिकडे पाहत पाहत, चहा खिडकीत उभं राहून पितात, दारात बसून पेपर वाचतात, लक्ष सगळं तिकडेच. आणि आपण मागून हाक मारावी ना, ते दचकून भानावर वगैरे येतात. ते असं सतत आपला मोबाईल ओंजळीत घेऊन काहीतरी हलक्या आवाजात बोलायचं, बोलत बोलत बाहेर जायचं, रात्री घरी यायचं एकदम. आणि आपण विचारावा ना की बा, माणूस विचारतो ना की कुठे होता एवढा हो, वेळ? साहजिक तर आहे, साहजिक. नेमकं सांगता येत नाही डॉक्टर त्यांना. अच्छा, म्हणजे सकाळी फोन करावा तर उचलत नाहीत, उचलला तर तुटक बोलतात. बदलले एकदम. पूर्वी म्हणजे मी सांगायचे त्यांना, पण आपले कपडे, केस कशाकडे लक्ष नसायचं त्यांचं. आता तेच केस उलट सुलट भांग पाडत बसतात आरशात बघून. मी म्हणते सुट्टीच्या दिवशी मुलीला घेऊन आपण सिनेमाला जाऊया, तर टाळतात. सुरेखा, मी तुझं बोलणं ना अत्यंत मन लावून ऐकलं, शांतपणे ऐकलं. आता प्रश्न फक्त एकच उरतो की ही फक्त तुझी शंका आहे, संशय आहे, की तो खरंच तसं नाही, वागतो? माझी खात्री आहे. अच्छा, 100% खात्री आहे माझी. म्हणूनच डॉक्टर माझा जीव रमत नाही कशात. डोक्याचं खोबरं होतं विचार करून, सारखे तेच विचार डोळ्यासमोर. काही बाई येतं माझ्या, मग जेवण गोड लागत नाही. दातखिळी बसते ते केव्हापासून, म्हणजे जन्मापासून? नाही, हे आता लग्नानंतर झालं ते सुरू. लग्नानंतर की संशयानंतर? हा, म्हणजे तसंच समजा. या सगळ्या गोष्टीला एक दुसरी बाजूही असू शकेल असं कधीच नाही वाटलं? म्हणजे तू तुझ्या नवऱ्याला त्या बाईला स्कूटरवर मागे बसवून नेताना पाहिलंस? हा. किती वेळा पाहिलंस? नाही, पाहिलं एकदाच. बरं, तो तिच्याशीच बोलतो असं कधी मेसेजेस वाचले स्वतः, किंवा फोनवर बोलताना स्वतः पकडलंस, असं कधी झालं? नाही. तुझ्या लक्षात येते का? तू तुझ्या नवऱ्याबद्दल आता मला सांगत होतीस, तक्रार करत होतीस, पण तू त्याच्याबद्दल वाईट साईड काही बोलली नाहीस. उलट तो कसा प्रेमळ आहे, माया लावतो, कष्टाळू आहे, हेच मला सांगितलंस, नाही का? मला खूप आवडलं ते, खूप छान. तुझा सगळा राग त्या बाईवर आहे, हो ना? पण कदाचित असंही असेल की तू चेन्नईच्या टॅक्सीमध्ये बसली असेल. चेन्नईची टॅक्सी म्हणजे? एकदा काय गंमत झाली, मी एका कामासाठी, काहीतरी माझं काम होतं, मी चेन्नईला गेलो होतो. सकाळी 4:30-5 वाजता ट्रेन पोहोचली, बाहेर अंधार होता. मी आपल्या बॅगा वगैरे उचलून स्टेशनच्या बाहेर यायला लागलो. प्रीपेड काउंटरची आलो तर टॅक्सीचा प्रीपेड काउंटर बंद. मला बघताच 4-5 लोकल टॅक्सीवाले आले आणि असं मुंडू अर्धवट, म्हणजे लुंगी त्यांची अर्धवट अशी गुंडाळत माझी त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये बोलायला लागले. इंग पोनू सर, इंगट वंड रेडी इरकत, म्हणजे कुठे जायचंय सर, माझी टॅक्सी रेडी आहे, असं मला बोलले. मी आपल्या सगळ्यांना निहाळले. कोणी लाळघोट्या, कोणी जास्तच अदबशीर, कोणी थोडासा मगरूर, कोणी असं आडदाण, कोणी काय, मला काही कळे ना. त्यातल्या त्यात मी एक म्हातारा निवडला. म्हणजे काय, पुढे जाऊन जर तशी वेळ आलीच तर कोणतरी आडदाण असण्यापेक्षा कसा म्हातारा जरा आटोपशीर. मग त्या म्हाताराला मी तो हॉटेलचा पत्ता दाखवला. तो मला म्हणला 500 रुपीज सर. ठीक आहे, मला माहिती नाही की हा दर वाजवी आहे की अवाजवी, हॉटेल दूर आहे की लांब, तो बरोबर सांगतोय की नाही, आणि अंधार. चला, जसा मी स्टेशनपासून लांब लांब जायला लागलो, माझ्या मनात शंका, माझ्या मनात संशय. हा कुठे नेतोय, हा खरंच टॅक्सीवाला आहे का, याची टॅक्सी आहे की नाही, हा माणूस कोण आहे,
शेवटी बाबा आम्हाला त्याची टॅक्सी दिसली. मी जेमतेम सगळं सामान टॅक्सीच्या डिकीत कोंबलं आणि मी मागे बसलो. तो आपला माणूस पुढे बसला. टॅक्सी सुरू झाली. मला एकही रस्ता माहिती नाही, मला जागा माहिती नाही, मला हॉटेल कुठे माहिती नाही, किती लांब आहे माहिती नाही. टॅक्सी चालली, मी शांत बसलो. आणि आता मात्र मला भीती वाटायला लागली, कारण टॅक्सी मेन रोडवरनं बाजूला झाली आणि या गल्लीतनं जा, त्या गल्लीतनं जा, ही अंधारी गल्ली, ती अंधारी गल्ली. बरं, वस्तीही बरी नाही, माणसंही कोणी दिसेनात. आणि तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने मोबाईल उचलला आणि तो अगम्य भाषेत त्या मोबाईलवर बोलायला लागला. तो बोलतोय, मला कळे ना. आता माझी भीती वाढली. मला वाटलं तो आपल्या साथीदाराशी बोलतोय का काय, म्हणजे कोणाला काहीतरी सूचना देतोय का, की बाबा ह्याला घेऊन येतोय अमुक तमुक. आपल्या माझ्या डोक्यात संशय सुरू. तेवढ्यात माझा टॅक्सीवाला म्हणाला, सर युअर हॉटेल सर. सगळे मनाचे खेळ, शंका कुशंकांच्या अंधारा गल्ल्या, संशयाचे भवरे. तात्पर्य काय? सुजयचं खरंच असं काही नसेल तर? संशयाच्या एका थेंबानं एकदा ढवळलं ना मन, की मग न घडणाऱ्या भीषण घटनांची चित्र आपल्याला आपोआप दिसायला लागतात. काय जितके वेळा तू मला खात्रीपूर्वक सांगतेस ना की त्याचं बाहेर काहीतरी आहे, त्याचं बाहेर काहीतरी आहे, तितके वेळा माझ्या मनात विचार येतोय की त्याचं बाहेर काहीतरी नसलं तर तुझी फार पंचायत होईल बाळा, फार त्रास होईल तुला. शांतपणे विचार कर. स्वाती, त्यांना आत पाठव. येस सर. मिस्टर सावंत, तुम्हाला आत बोलवलं. हो. मी जरा त्यांच्याशी बोलतो. बस. हे बघ सुजय. अहो नाही हो सर, अहो निवळ अंदाज आहे हो तिचा सगळा. मला सांगा, आमची जुनी वस्ती आहे, घराला लागून घर आहे, कुठे तोंड फिरवलं तरी नजर कुठेतरी जाणारच ना. म्हणजे हिच्या या आरोपांमुळे ना माझं नसलेलं लक्ष त्या घराकडे जातं आता. अरे मी काही बोललोच नाही, पण अजून असो. एकूण तुला अंदाज आला असणार की ती काय बोलली. हा, बरं ते स्कूटरचं काय प्रकरण आहे? काय झालं सर, वॉटर फिल्टरच्या सर्व्हिसिंगच्या निमित्ताने त्यांच्या घरी गेलो आणि जुजबी ओळख झाली. बस एकदा उशीर झाला म्हणून मला रिक्वेस्ट केली आणि मी नेऊन सोडलं ना कामाच्या ठिकाणी. नेमकं तेच हिने बघितलं. आणि म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही आता मला सांगा की एक शेजार धर्म असतो की नाही, काही काय कळत नाही हो, कसं समजावून सांगू मी. आणि ते फोनचं काय? म्हणजे ती सांगत होती तू सारखा असा हात धरून हळूहळू म्हणजे बोलला. आता मला जे सर्व्हिसिंगचे फोन येतात, कॉल सगळे मोबाईलवरच येतात ना. मोठमोठे लोक बोलवतात सर मला, अर्जंट सर्व्हिस देतो ना, आणि काम पण चांगलं असतं माझं. अहो बाहेर जाताना भांग पाडण्यावरही संशय घेते हो ही. आता काय करू मी? म्हणजे थोडं नीटनेटकं राहावंच लागतं ना. पूर्वी आम्ही सुट्टीच्या दिवशी वेळ काढून सिनेमाला जायचो, पण हिच्या या संशयी स्वभावामुळे ना नको वाटतं आता. सारखं लक्ष असं माझ्याकडे. म्हणजे मी काय करतोय, कुणाशी बोलतोय, कुठे बघतोय. मोबाईलची रिंग वाजली ना की गाढवाच्या काना एवढे हिचे कान टवकारतात. म्हणजे मी खरं सांगू का, मी खूपदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला डॉक्टर, की बाई तू जसं समजते ना तसं काही नाहीये. आंघोळीच्या वेळी चुकून गाणं तोंडात आलं तरी संशय. माझे आई वडील पण समजावून सांगतात तिला, तिचं मन थाऱ्यावर नाहीये सर. सुजय, मी एकच प्रश्न विचारणार आहे. तुझं नक्की नाही ना काही? कारण तुझ्या या खरेपणावर तिचे उपचार अवलंबून आहेत. अहो नाही सर, माझ्या मुलीची चंदनाची शपथ घेऊन सांगतो सर, असं काही नाही सर. तिला उपचार जरुरी आहे. तिच्या संशयाचा निचरा व्हायला हवा सर. मी खूप खूप प्रेम करतो सर तिच्यावर. म्हणजे तिचं हे असं दातकिळी बसणं, रात्र जागून ऍसिडिटी वाढणं, अन्नावरची वासना जाणं, माझ्यावर अशी एक सतत संशयी भिरभिरती नजर,
मला बघवत नाही. मुलीकडेही दुर्लक्ष होतं. कधी किचनचा गॅस उघडा राहतो तर कधी बाथरूमचा गिझर ऑन आणि नळ बंदच. माझं पण कामावर लक्ष नाही लागत. येस सर. स्वाती त्यांना हात पाठव. सुरेखा आणि सुजय, काही वेळासाठी आपण आता विसरून जाऊया की तुम्ही एखाद्या डॉक्टरच्या समोर बसलात. असा विचार करा की एखाद्या फॅमिली फ्रेंड समोर, एखाद्या नातेवाईकासमोर बसलोय, गप्पा मारतोय. ठीक आहे? मी तुमच्या दोघांचंही म्हणणं ऐकलं. गोष्टीचे दोन्ही पैलू मला दिसले. तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, खूप गोड संसार सुरू आहे तुम्हा दोघांचा. सुरेखा, एकदा मनात शंकेचा किंतु परंतु शिरला ना की मग आपण आपला समज खरा ठरवण्यासाठी पुरावे गोळा करायला लागतो. अतार्किक, इलॉजिकल, पारंपरिक पुरावे. त्यात नवरा बायकोच्या नात्यामधला ट्रस्ट, निष्ठा, हा तर फार संवेदनशील कोपरा, फार नाजूक नातं आहे. या नात्याचं सौंदर्य आपल्याला लांबनं पाहिलं ना तर फार सुंदर दिसतं ते विणकाम. पण जर आपण जवळून बारकाईने ते पाहिलं तर मात्र मग दोरा वेगळा होतो. सुरेखा, आत्ता तुझ्या मनात फक्त संशय आहे, पण शंकेचा शंकासूर झाला की मग तू मनोविकाराच्या कक्षेत येतेस. सत्याचा आधार नसलेला संशय म्हणजे विभ्रम, डिल्युजन. तर मला मनापासून असं वाटतं की तू मनोविकाराच्या कक्षेत यायच्या आत तुम्ही दोघांनी बसून एकमेकांशी बोलून हे सेटल करा. संशय बाजूला ठेवा, छान मस्त बसा, एकमेकांशी बोला, शांतपणे एकमेकांना समजून घ्या, प्रेमानं. आता मी तुम्हाला दोघांनाही एकमेकांसमोर तुमच्यातल्या 2 पॉझिटिव्ह गोष्टी सांगणार आहे. सुरेखा, तुला वाटतंय तसं खरंच जर काही असतं तर हा तुला स्वतःहून माझ्याकडे घेऊन आला असता का? स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून माझ्याकडून जज सारखी उलट तपासणी करून घेतली असती का? माझ्या बायकोचा माझ्यावर संशय आहे असं स्वतः मान्य केलं असतं का? आमच्याकडे ज्याला आणावं लागतं ना तो रुग्ण, आणि जो घेऊन येतो तो काळजीवाहू, केअरटेकर. ही केअर्स फॉर यू. आणि तू नको ना बाबा मागच्या सीटवर कोणाला बसवू, एकटा जा, एकटा ये, पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात, वाढू दे, तुला काय त्याचं. किती छान असतेस. आता हे शंका बिंका सगळं मनातून काढून टाक. आणि हो, तू कशी चेन्नईच्या टॅक्सीत बसली होतीस हे मात्र घरी गेल्यावर त्याला आवर्जून सांग. चेन्नईची टॅक्सी? हा, रात्री. वा वा वा, छान छान. असे जरा निवांत व्हा दोघे. हा, जरा विसाऊ या वळणावर. आणि तू लक्षात ठेव, संशय म्हणजे 100 पायांची गोम. ही गोम प्रत्येकाच्या मेंदूत असतेच. ती जागृत होते, हालचाल करू लागते केव्हा? जेव्हा माणूस अनिश्चित, अपरिचित, अस्थिर वातावरणात सापडतो तेव्हा. आणि मग तिला संशयाचे 100 पाय फुटतात. मग ती मेंदूवर फिरायला लागते. 1 पाय, 2 पाय, 4 पाय, 8 पाय, 10 पाय. ती वावरत असते, वावरत असते, वावरत असते. तिचे 2-4 पाय कापून टाकले तर तिचा वावर थांबत नाही बरं का. तिला अलगदपणे उचलून मेंदूच्या बाहेरची वाट दाखवावी लागते. तेवढं करायचं फक्त, बस. महिन्याभराने परत या एकदा दाखवायला. एक मिनिट, ते दातकिळीचं औषध. अरे हो हो, दातखिळचं नाही का? बरं बरं बरं. तुझी दाताची काही ट्रीटमेंट वगैरे सुरू आहे का? नाही म्हणजे काही कॅव्हिटी, काही गॅप वगैरे? नाही, दाताचं काही नाही. सगळे दात आहेत जागेवर, काही पडला वगैरे नाही? फर्स्ट क्लास. मग पुढच्या वेळेस जेव्हा असा संशय मनात येईल तेव्हा स्वतःलाच आपले 34 दात दाखवायचे आणि मनसोक्त हसायचं.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.